आई तुळजाभवानी तुळजापुरात प्रगट कशी झाली म्हणून ही एक कथा आहे. खूप खूप वर्षापूर्वी तुळजापूर नावाचं एक सुंदर प्रदेश होता. हिरवीगार डोंगर, शांत गाव आणि आनंदी लोक, सगळं काही छान चाललं होतं. पण एके दिवशी कुकुर नावाचा भयानक असुर त्या प्रदेशात आला. त्याचे डोळे लाल, आवाज भयंकर आणि मन दुष्ट होतं. तो लोकांवर खूप अत्याचार करू लागला. लोक घाबरले, गाव उद्ध्वस्त झाले, सर्वकडे भीती पसरली. त्रास सहन झाल्याने गावकरी, ऋषी आणि देवींनी एक येऊन आदिशक्तीचे मातेची प्रार्थना केली. हे आई, आमचे रक्षण कर, अधर्माचा नाश कर, असे सगळे मनापासून म्हणाले. तेव्हाच आकाशात तेजस्वी प्रकाश पसरला, ढग फाटले आणि त्या प्रकाशातून आई तुळजाभवानी प्रगट झाली. सिंहावर आरूढ तेजस्वी रूप, हातात शस्त्र, चेहऱ्यावर करुणा व पराक्रम. आई म्हणाली, अधर्म वाढू देणारे नाही, शक्तीचे रक्षण कराये मी आली आहे. भयंकर युद्ध आले. सिंह गर्जना करू लागला. आई तुळजाभवानीने आपल्या शक्तीने कुकुर असुराचा वध केला. धर्माचा अंत झाला आणि धर्माचा विजय झाला. सगळीकडे शांतता पसरली. लोक आनंदाने नाचू लागले. फुलांचा उधळ झाला. सगळे म्हणू लागले, आई तुळजाभवानी की जय. आईने भक्तांना आशीर्वाद दिला आणि म्हणाली, जो मला श्रद्धेने स्मरेल त्याचे मी सदैव रक्षण करेल. तेव्हापासून आई तुळजाभवानी तुळजापुरात इथे विराजमान आहे आणि आजही आपल्या भक्तांसाठी रक्षण करते. तर आपल्याला या कहाणीमधून शिकवण, श्रद्धा, सत्य आणि धैर्य असेल की वाईट शक्ती कधीही जिंकू शकत नाही.